ऐसा मातेचा स्वभाव सूत्रदोरी एक जीव. थोडा स्वराचा आवाज कमी करणार मग. सुखाची विश्रांती उमटे मातेची चित्ती. ऐसा मातेचा स्वभाव सूत्रदोरी एक जीव. तुका म्हणे संत, तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत. ऐसा मातेचा स्वभाव सूत्रदोरी एक जीव. विठ्ठल 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 जिचे पिढे बाळ प्राणतीचा विकुळ. ऐसा मातेचा स्वभाव सूत्रदोरी एक जीव. पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया. दंडवत तुझे माया, दंडवत तुझे माया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे. कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. नमो ज्ञानेश्वरा, 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 नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ति अवतारा सोपान देवा, निवृत्ति अवतारा सोपान देवा, निवृत्ति अवतारा सोपान निवृत्ति अवतारा सोपान देवा.
जननी देवाची धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवावतार धरुण केले त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरे मागे शुभे ब्रह्मगिरी निवृत्ती नाथाची चरणे शरण एका जनार्दने सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीर मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या जया पूजले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी तनुमानवी दिव्य रूपेच केली न त्यागिती दिव्य लोकास नेली आता हृदय आपुली चौपाळुन्या बली वरे वै सौपावले श्रीगुरूंचे जयांचे केले या स्मरण ओय सकळ विद्येच्या अधिकरणतेची बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारुण्याता जिचे पिढे बाळ प्राणतियेचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्रदोरी एक जीव प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग किंबहुना थोर सज्जन मायबापांच्या सेवेकरता निवडलेला अभंग विश्वसंत अनंत कृपामूर्ती वैराग राग रसिक वैरागे शिरोमणी महानतेचा नंदादीप वारकरी संप्रदायाला आलेलं गोंडसफळ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा गिरणारेकर ऐका ग माय माझा आवाज येतो माय तुमच्यापर्यंत कोणी बोलू नका आता माय फार लक्षपूर्वक कीर्तन आहे माझा आवाज येतो का तुमच्यापर्यंत व्यवस्थित येतो ना आणि म्हणून गिरणारकर तुकोबरा यांचा अत्यंत गोड निरोप आहे संतांचं जीवन किती कृपावंत आहे आपल्याबद्दल ऐकायचंय कडे आपल्याला ऐकूया आपण विठ्ठल विठ्ठल महाराज म्हणतात तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत किती कृपावंत जीवन आहे संतांचं एक दृष्टांत देतात अजून थोडा स्वरयंत्राचा आवाज नॉर्मल कमी करायचा किती कृपावंत जीवन आहे संतांचं तुकाराम महाराज म्हणतात जिजे पिढे बाळ चालता चालता लेकराला ठेस लागली गिरणारकर ठेस लागली आईला कळलं लेकराला ठेस लागली पायाला पण तुकाराम महाराज म्हणतात लेकराच्या पायाला झालेली जखम ती आईला कळाल्याबरोबर महाराज म्हणतात प्राण तियेचा विकळ कासावीस होतो आईचा प्राण तुकोबराय सांगतात आईचा मातेचा स्वभाव सांगितला तुकोबराने आईचा सूत्रदोरी एक जीव पण तुकोबराय सांगतात आईची लेकरं जर सुखानं राहत असतील सुखानं संसार करत असतील ना तर तो आनंद आईच्या चित्ताला होत असतो सुखाची विश्रांती उमटे मातेची या चित्ती बस तुकोबराय सांगतात तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत ऐसा मातेचा स्वभाव सूत्रदोरी एक जीव विठ्ठल आणि म्हणून सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे तो असा की कैलासवासी गंगा भागीरथी सुशीलाबाई पांडुरंग कोरडे ही लोकाची यात्रा संपूर्ण एका आईला एका मातेला 1 वर्ष पूर्ण झालं आणि म्हणून आईसाहेबांचा संपूर्ण परिवार असेल गंगा भागीरथी अनुसयाबाई अरुण कोरडे सुनबाई नातू आहेत आदरणीय सोमनाथ दादा आणि आदरणीय दीपक दादा पुतणे आहेत आईसाहेबांचे सुरेश आणि मनोहर नात आहेत कमल आणि विमल कविता छाया आणि आरुष हा संपूर्ण परिवार आणि या परिवाराच्या माध्यमातून दादा आदरणीय आमचे सोमनाथ दादा दादांच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे आजच्या पवित्र कीर्तन साथीकरता अत्यंत गोड पवित्र मृदंगाची साथ ज्ञानोबरांच्या इंद्राणी मातेच्या पवित्र तीरावरती काही काळ अखंड एका बोलाची साधना करून त्या साधनेचं फळ आजच्या कीर्तन सेवेकरता उपस्थित आहे आपल्या परिसराचं भूषण असणारे अत्यंत तालबद्ध लयबद्ध ज्यांच्या मृदंगातून आपल्याला सेवा मिळते आदरणीय महेशजी महाराज जगताप पूज्यश्री महाराजांकरता आपण जोरदार टाळी वाजूया श्री महाराजांना दंडवत करतो अत्यंत मृदंग क्षेत्रातील अत्यंत लाडकं व्यक्तिमत्व अत्यंत गोड कीर्तनकार मृदंग सेवक संत निवृत्तीनाथ देवांच्या सान्निध्यामध्ये अत्यंत मुलांची गोड वारकरी शिक्षण संस्था आहे त्या वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माझे जिवलग आदरणीय आमचे गोरख बाबा धात्र पूज्यश्री महाराजांना दंडवत करतो आपण जोरदार टाळी वाजूया जोरदार भजन सम्राट हरिभक्तपर्यंत आपल्या नाशिक जिल्ह्यातील एक नाशिक रत्न आदरणीय आमचे रोहिदास भाऊ असतील भाऊंना दंडवत करतो भजन सम्राट हरिभक्तपर्यंत
अत्यंत गोड गाणं, वारकरी गाणं आदरणीय आमचे गोरख बाबा गतीर पूज्यश्री महाराजांना दंडवत करतो. हरिभक्तपरायण आमचे अत्यंत गोड कीर्तनकार गायनाचार्य दीपक महाराज पूज्यश्री महाराजांना दंडवत करतो. माझ्या गोरख बाबांच्या आणि योगेश बाबांच्या या संस्थेतील ही सगळी लेकरं या ठिकाणी उपस्थित आहे. आपण त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजूया. मस्त मराठी कीर्तन सेवा यूट्यूब चॅनलचे मालक आदरणीय आमचे निखिल दादा माझ्या दादालाही दंडवत आहेत. माझ्या भावांना तुम्हाला दंडवत करतो, भावांना तुम्हाला दंडवत करतो, आई तुम्हालाही दंडवत करतो, माझ्या बहिणीने तुम्हाला दंडवत करतो. पायातली चप्पल काढून ठेवा. पाळा चप्पल काढून बोट आपल्या पायातली चप्पल वगैरे काढून ठेवा. राम लखन साऊंड सिस्टीम अत्यंत गोड माझ्या दादालाही दंडवत करतो. चला मस्तपैकी 1 तास शिल्लक आहे. आदरणीय अत्यंत निवृत्तीनाथ देवांच्या दिंडी सोहळ्यातील पालखी सोहळ्यातील अत्यंत श्रद्धेची वारकरी आदरणीय आमचे शंकरभाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांची पिताश्री सगळं परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. त्या परिवाराला दंडवत करतो. चला आईसाहेबांना हा मृत्यूलोक सोडून हा यहलोक सोडून 1 वर्ष पूर्ण झाला. दादानो या मृत्यूलोकातल्या 3 याद्या सांगितल्या. एक आहे जीवाची यादी, एक आहे संताची यादी आणि एक आहे देवाची यादी. विठ्ठल विठ्ठल महाराजांनी एका प्रमाणात 2 याद्या सांगितल्या. महाराज म्हणतात येत नाही बुरो आले महाराज म्हणतात येत नाही वरो आले अवतार इरते पामर जीव किती. महाराज म्हणतात भगवंताने अवतार धारण केला. झालं परवाच्या दिवशी भगवंताचा प्रागट्य दिन झाला ना. प्रागट्य झालं. महिना कोणता आहे? श्रावण. आज सांगायला श्रावण श्रावण महिन्यामध्ये भगवंताचं प्रागट्य झालं. जिकडं तिकडं आनंदाचा आनंद आहे हो. जिथं देवाचं प्रागट्य होतं तिथं आनंद आहे बरं का दादा. देवाचा जन्म नाही, जन्म तुमचा आमचा आहे. जन्म तुमचा आमचा, देवाचं प्रागट्य. म्हणून महाराज म्हणतात आयवणी संभव नोहे काही श्रमी नामयाचा स्वामी प्रगटला. भगवंताचं प्रागट्य. पण भगवंताचं प्रागट्य झाल्याच्या नंतर तिथला आनंद व्यक्त केला. नंदगरानंद भयो जय कन्हैयाला. टाळी वाजवा मस्त. नंदगरानंद भयो जय कन्हैया लाल की. 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 नंदगरानंद भयो जय कन्हैया लाल की. नंदगरानंद भयो जय कन्हैया लाल की. सांगो में सांगो कोणाला किती 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 सांगो में सांगो कोणाला. प्रागट्य होते पण महाराज म्हणतात त्यालाही अवतार संपावा लागला. येतनाईवरू आले अवतार इरते पामर जीव. दादा मला आवाज सुटरे बाबड्या. इरते पामर जीव किती. इथली 2 यादी सांगितली. एक देवाची एक जीवाची. 9 बेही मरगाई 10 बे मरगाई. मरगाई 788 33 कोटी देवता मरगाई. पडे कालकी पीर मरे पैगंबर मरे. मरगाई जिंदा जोगी
जपी तपी संन्याशी मरगई मरगई हाकी मरोगी. इथं जपी असेल, तपी असेल, संन्यासी असेल. या आत्ताच आमच्या तनुजाताई गोलोप यांचं आगमन झालं. आपण जोरदार टाळी वाजूया मस्तपैकी ताईंकरता. ताईंचं आगमन झालं आपल्या कार्याला. महाराज म्हणतात पीर मरे पैगंबर मरे मरगई जिंदा जोगी जपी तपी संन्याशी मरगई मरगई हाकी मरोगी. मग एक दिवस जाणं, मग एक दिवस जाणं. दादा हा मानवी जीवन मिळालं. महाराज म्हणतात हे मानवी जीवन कसं आहे. नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा. मधुसूदन शास्त्रकार या जगामध्ये 3 गोष्टी दुर्लभ सांगतात. दुर्लभम प्रेमे वैतत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रया. पहिली गोष्ट आहे नरदेह. दुसरी गोष्ट आहे तुमच्या आमच्या अंतकरणामध्ये मुमुक्ष अवस्था निर्माण होणं. आणि तिसरी गोष्ट आहे संत भेट. त्यापैकी एक. पण महाराज म्हणतात हे मनुष्य जीवन मिळालं कसं. पावलो हा देह पावलो हा देह काकतालीनाय पावलो हा देह काकतालीनाय पावलो हा देह काकतालीनाय. न गडे वो पाय गडो आले न गडे वो पाय गडो आले. आता माझी आता माझी कडी देहा देहांतर आता माझी करी आता माझी करी अत्यंत कष्टाने मिळालं तुकोबाराय सांगतात. हा हे मानवी जीवन मिळालं ना. शास्त्रामध्ये अनेक न्याय सांगितले पण एक कागताळी नावाचा न्याय सांगितले. पावलो हा देह कागताळी न्याय. तो कसा दृष्टांत सांगतात. दृष्टांत किती गोडे पहा. एका राजाच्या राणीला कुष्ठरोग झाला. लक्षपूर्वक आहे का बरं का दृष्टांत. तर सिद्धांत लक्ष दिला आपल्याला. दृष्टांत याच्याकरता सांगायला लागतं का सिद्धांत लक्षात येण्याकरता. म्हणून दृष्टांत फार बारकाईने ऐका. एका राजाच्या राणीला कुष्ठरोग झाला. बरेच वैद्यराज बोलवले. वैद्यराज म्हणजे आत्ताच्या भाषेत डॉक्टर. थोडा नॉर्मल मॉनिटरला आवाज दे मला खूप गोड आहे. पूर्वीच्या काळी जुनी माणसं सांगायची वैद्यराज असा असायचा भाऊ. नाडी परीक्षण. ते नाडी परीक्षण सांगायचे याला काय आजार झाला म्हणून या नाडीवरून. आता डॉक्टर गेल्याच्या नंतर श्वास घ्या सोडा डोळे उघडा बंद करा घ्या श्वास सोडा पालती पडा घ्या श्वास उलटी पडा श्वास घ्या सोडा. वरून विचारतात काय होतं तुम्हाला. मग आतापर्यंत काय रामदेव बाबाचा व्यायाम चालू होता. पण वैद्यराज नाडी परीक्षण बरेच वैद्यराज बोलवले पण राणीचा आजार मात्र जायला तयार नाही. एका वैद्यराजानं सांगितलं मला जिवंत कावळा पकडून द्या तुमच्या राणीचा आजार जाईल. कोणता तुम्हाला सापडला जिवंत कावळा. सापडला असेल तर आम्हाला आणून द्या. कधी कधी दसऱ्याच्या विधीच्या दिवशी कधी कधी कावळा शिवत नाही. कावळा सुद्धा लय खतरनाक झाला गिरनार सध्याच्या काळातला. आमच्या येवला तालुक्यातली घटना आहे बरं का. प्रवचन करायचं भांडवल संभाजी पाळी आली भाऊ गोरख बाबा. पण कावळा काय शिवाना. कावळा काय शिवाना. पण ती जिथं नैवेद्य ठेवणारी माणसं असतील हुशार असतात. ते म्हणे का रे कावळा शिवत का नाही. तुला लक्षात येणार नाही म्हणजे मी सांगतो ते कर. काय एक 50 वाली घेऊन ये. 50 वाली लक्षात आली ना. हा मला तिचं नाव नाही सांगायचं हे समोर चालू आहे. आता ती वाढवा झाली असेल मला नाही माहिती. तेवढी आणली बरोबर झाकणात टाकली. गिरणार कर कावळा आला आणि झाकणातलीच पेला. निवदाकडे पाहिलं सुद्धा कावळा सुद्धा गमतीचा झाला सध्याच्या काळात. पण तो राजा बोले दल आले. 4 दिशेला 4 सैनिक पाठवली. मला सांगायचा काय मुद्दा आहे का. हा नरदेह किती कष्टाने मिळाला. किती कष्टाने मिळाला. एक सैनिक फिरत फिरत पंढरपूरच्या दिशेने आला. पहाटेचा पांडुरंगाचा काकडा श्रवण केला आणि चालू होतं भजन त्यांचं. वैकुंठवासी आदरणीय नामदेव महाराज पठाडे फार गोड म्हणायचे बघा. त्या आंधळ्याचं भजन. 1-2 पैसा द्यावो धर्माला
आशीर्वाद लागेल तुमच्या मुला लेकराला, एक दोन पैसा द्याव धर्माला, एक व दोन पैसा द्याव धर्माला, धर्माचे माय बाप जागाव धर्माला, धर्माचे माय बाप जागाव धर्माला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुलाले कर. फार गोड आवाज असतो त्या आंधळ्याचा सुद्धा. गिरनारकर तिथलं घाटावरला जर एखादा आंधळ जर कीर्तन आणलं ना तर ते चांगल्या गायकाला टपकी हानील, असा सुंदर आवाज दिलेला असतो. पण दुर्दैव आहे, त्याला भीक मागावं लागतं. त्या सैनिकाचं लक्ष होतं. ते आंधळ उठलं आणि गेलं चंद्रभागेच्या वाळवंटाकडे. स्नानाला सुरुवात झाली. बारकाने आहे का बरं. स्नान सुरू झालं. टाळी वाजवत होता, भजन करत होता. टाळी वाजवता वाजवता आंधळ्याच्या टाळीत कावळा टाळीत कावळा सापडला. अहो चावळा बोला, काहीतरी सापडला असं म्हणा ना. कावळा, तो कावळा सापडल्याबरोबर सैनिकाने पाहिला. सैनिक चालत चालत गेला असेल, ए आंधळ्या, तुझ्या हातामधला जो कावळा आहे तू जर आता मला दिला तर याची मी तुला 10,000 रुपये देईल. किती 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 किती. तो कावळा धरला ना, असं बगले दाबला. ऐका बरं, कावळा धरला आणि बगले दाबला आणि आंधळा विचार करायला लागला, या 10,000चं करायचं काय. अजून हातात आले होते का गिरनारकर नाही. मग आंधळ्याचं नाही, आपलं तसंच आहे. आपल्याला 10 लाख रुपये जर आपल्या पत्रात आले, आपण 35 लाखाचं जीसीबी आलोच घरी घेऊन. आहेच आपल्या बोकांडी कधी पैसे कर्जबाजारीत. आपण फक्त म्हणतो समयाशी असंच आपलं. त्या आंधळ्याने तो कावळा असं दाबला आणि विचार करायला लागला, या 10,000चं करायचं काय. त्यांचं घरी सुरू झालं. 5,000 रुपये जावायला देऊन टाकेल म्हणे. कोण म्हणतो. आंधळा. घाटावरल्या आंधळ्या सुद्धा जावायची काळजी. 5,000 रुपये जावायला देऊन टाकील, 2,000 रुपये बायकोला देऊन टाकील आणि 3,000 रुपये पोरायला देऊन टाकील. संपलेन पैसे. पण आंधळ्याने विचार केला, अजून जर एक कावळा पकडून दिला तर किती देईल. 20,000. ते आपल्यालाच राहतील असं मनाची मनात विचार केला आणि हात वरती केला. कावळा चावळा ना, आता गेला. मग आता किती टाळ्या वाजवल्या म्हणून त्या आंधळ्याला कावळा सापडेल का हो. तसं तुकोबराय सांगतात, आता मिळालेलं नरदेव परत मिळेल याची शाश्वती नाही. मग आंधळाच्या टाळीत अचानक कावळा सापडावा, तसं हे मनुष्य जीवन मिळालं. हा महाराजांना दृष्टांत जरा कमी वाटला असेल. अजून एक दृष्टांत दिलं. या देहाबद्दल चाललं बरं का दादा. संतांना किती कृपावंत आहे जीवन आहे. का आपल्याबद्दल कृपा आहे ते संतांचं जीवन तुकोबरायला सांगायचंय. आता आहे का दृष्टांत दिला. अभंगाच्या 3ऱ्या चरणात एक दृष्टांत आहे. आंधळ्याचे पायी धनाची चरवी, आघटीत देवी घडो आले. ऐका ऐका. एक जन्माला आल्यापासून आंधळ होतं म्हणले. ते लहानचं मोठं झालं, गावात गेलो का काहीतरी खोड करून यायचं. आईवडिलांनी विचार केला, ही लग्न झाल्यावर सुधारलं तर. म्हणून गिरनारकर कधी कधी काही लोकांचं पोरांचं लग्न हेच म्हणून करतात, लग्न झाल्यावर सुधारलं तर. पण लग्न जमावणार तुमच्या पाया पडतो. एखादा बेवडा असेल तर त्याचं वाईट पण असेल तर त्याचं वाईटच सांगा. एखादा वारकरी असेल चांगला असेल बिचारा त्याचं चांगलं सांगा. तो बेवडा आहे आणि त्याचं चांगले पण जर सांगितलं आणि त्या मुलीच्या संसाराचा जर नाश झाला, हे अख्खं पाप जमावणाऱ्याच्या डोक्यावर असतं, माथेवर ध्यानात ठेवा. म्हणून फार जबाबदारीने जीवन जगण्याचा प्रयत्न करायचा. पण केलं लग्न त्या आंधळ्याचं. लग्न झालं ते गावात गेलं का काहीतरी खोड करून यायचं. 1 महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले. एक दिवस खोड केली आणि घरी आलं. ते घरी आल्याबरोबर झोपून घेतलं. तेवढ्यात त्या गल्लीतली बाई आली. दरवाजा वाजवला. कोण आहे. त्या आंधळ्याच्या बाईकडे सांगितलं कोण आहे. सांग तुझ्या नवऱ्याला म्हटले त्या आंधळ्याला, उद्या जर तो आमच्या गल्लीला आला तर त्याचा एक पाय गल्लीत आणि दुसरा पाय घरी. तिलाही बिचारीला राग आला. ते झोपेल होता असं खाटावर मस्त बागे. 1 महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले. याला बराच सुधारायचा प्रयत्न केला पण सुधरत नाही. तिला राग आला. आता ऐका बरं का माय, फार लक्षपूर्वक ऐका. मनुष्य जीवन किती कष्टाने मिळालेले. तिला राग आल्याबरोबर ती पाठी मागून गेली अशी आणि एका लातात आंधळ खाली पाडलं बा. किती 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 एकाच नवऱ्याला बरं का. नवऱ्याला त्या आंधळ्याला किती लातात. मी पुढं विचारणार तुम्हाला, ध्यानात ठेवा म्हणून.
एका लातात तांदळ खाली पाडल्याबरोबर त्याने सांगितलं, बस तू माझ्या आज कमरात लात आणली ना, मी लगेच आज पंढरपूरला चाललो वारीत. लोकायला वारीत कधी सुचतो, आपण म्हणा चला वारीला, ते म्हणजे तुम्हाला दिली सोडून. पुढची भाषा असते लोकांची. या संसाराच्या असंख्य लाता खातो माणूस. तेव्हा या कधीतरी पंढरपूर, कधीतरी आळंदी दिसती, त्र्यंबकेश्वर. सहजासहजी माणूस नाही. भाग्यवान माणसे ते निवृत्तीनाथ देवांच्या सेवेत राहत असतात बिचारे. आपल्याही भाग्यात ते आलं पाहिजे, आपणही देवांच्या सोहळ्यात आलो पाहिजे. त्यानं भरली पिशवी त्या आंधळ्याने, निघालं. सायंकाळ झाली, चालतच होता. चालता चालता ठेस लागली ना आंधळ पडलं. पण आंधळे माणसाला चॅप्टर. त्याने पाहिलं हे कशाची ठेस लागली, तर त्याला सोन्याचा हंडा लागलेला होता. कोणता कोणता? कळालं गिरनारकर आता आंधळ्याला 100% हा सोन्याचा हंडा. पहा तुम्ही वारीला जा, त्याला 5 रुपये द्या, ते असं पाहत राईट. काय कळतं त्याला त्या आंधळ्याला? त्याला जर कळलं नाही 5 रुपये, ते ज्यानं दिलं त्याला रिवर्स बोलित आणि त्याला सांगते हे दहा घे आणि चहा पी. असे चॅप्टर असतात आंधळी माणसं. त्याने विचार केला सोन्याचा हंडा आहे. मग गिरनारकर तो पंढरपुरात गेले होते ना, नुसतं बँकेत असं व्याजानं जरी ठेवला असताना तरी तो जीवन जगला असता. पण माझं मत असं आहे गाड्या, सोन्याचा अंडा सापडला असं त्यानं पंढरपूरला तसंच जायला पाहिलं होतं. तुमचं काय मत आहे? माझा आवाज नाही तुमच्यापर्यंत. जायला पाहिजे होतं पंढरपूरला. तुमचं काय मत आहे? माय जायला पाहिजे होतं ना त्यानं. आणि आंधळ्याच्या जागी आपण असताना आपल्याला सोन्याचा अंडा सापडला असता तर आपण पंढरपूरलाच गेलो असतो ना. गिरनार तसं त्या आंधळ्याने पुढचा गिअर नाही टाकला, रिव्हर्स गिअर टाकला. दरवाजावरती आला, ताप मारल्याबरोबर सांगितलं आंधळ्याच्या बायको म्हणते कोण आहे? त्याने सांगितलं कोण हे नंतर सांगतो, पहिले दरवाजा उघड. दरवाजा उघडण्याकरता गेली. ऐका त्याच आंधळ्याच्या हातात सोन्याचा हंडा दिसला. तनुजाताई सोन्याचा हंडा दिसल्याबरोबर आंधळ्याची बायको म्हणायला लागली तुम्हाला चहा करू? सकाळी किती लातात आंधळ खाली पाडील हे ध्यानात आहे ना तुमच्या? त्याच्यात आता सोन्याचा अंडा पाहिल्यावरतीनं सांगितलं कॉफी करू? मालक तुम्हाला पंचपक्वानाचं जेवण करू? पण आंधळा एकपट आणि त्याची बाई त्याने सांगितलं मला चहा घ्या. आता सिद्धांत पाहायचंय बरं का. आता तुकोबरायांचा पुरावा किती गोडे पा. त्याने सांगितलं मला चहा घे हे सुद्धा म्हणू नको, कॉफी घे हे सुद्धा म्हणू नको, जेवण कर हे सुद्धा म्हणू नको. म्हणे मग मी आता परत पलगाव जाऊन झोपतो. म्हणली तुला जसा राग आला होता सकाळी तसा राग येऊ दे. आणि माझ्या कमरात 2 लाथ चोपदार भक्के मी म्हणून पाहून घेतले. मी चोपदार आहे नाही तर दृष्टांताचा सिद्धांत इडच घालायचा. मस्त आहे चोपदार, भारी मस्त. त्याने सांगितलं तू माझ्या कमरात लात हाणली की मी पलंगाच्या खाली पडल. पलंगाच्या खाली पडलं का मला राग येईल आणि मी कुठं निघाल? आणि पंढरपूरच्या रस्त्याने मला काय सापडल? आत्याच्या बापाला तरी सापडल का? नाही. एकदा मिळालेला सोन्याचा हंडा परत मिळेल नाही, शाश्वती नाही. तसं आता मिळालेला नरदेव परत मिळेल याची शाश्वती नाही. मग सगळ्या गोष्टी दुर्लभ सांगितलं. ह्या नरदेव दुर्लभ आहे. नरदेव दुर्लभ जाना. मग दुर्लभ असलेला नरदेव आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला. मग आम्ही भजन करावं, आम्ही साधना करावी. याच्याकरता साधू संतांचं जीवन कृपावंत आहे. तुका म्हणे संतन तुम्ही बहु कृपावंत. आता संतांचं जीवन किती कृपावंत आहे. अभंगाचं पहिलं चरण. जिचे पिढे बाळ जिचे पिढे बाळ जिचे पिढे बाळ बाळ जिचे पिढे बाळ बाळ जिचे पिढे बाळ बाळ जिचे पिढे बाळ जिचे पिढे बाळ जिचे पिढे बाळ बाळ जिचे पिढे बाळ जिचे पिढे बाळ बाळ जिचे पिढे बाळ जिचे पिढे बाळ बाळ
जिचे पिढे बाळ जिचे पिढे बाळ प्राणतेचा विकळ प्राणतेचा विकळ समाजाचा स्वभाव समाजाचा स्वभाव समाजाचा स्वभाव स्वभाव समाजाचा स्वभाव प्राणतेचा विकळा प्राणतेचा विकळा प्राणतेचा विकळा प्राणतेचा विकळ एकदा जोरदार टाळी वाजूया मस्तपैकी छान. तुकाराम महाराज म्हणतात जिचे पिढे बाळ प्राणतेचा विकळ. आईचं दृष्टांत घेऊन सांगतात तुकोबाराय. दादा मला दंतकथेतली आई नाही सांगायची. एका आईच्या निमित्ताने आलेत ना, अत्यंत सुशीलपणे जीवन जगली माय आणि निघून गेली. पण असं आहे दादा, दुःख यायला लागलीत ना, संकटावर संकट यायला लागलीत ना, कधी माणसाला कळत नाही. पण ऐका, संकटावर संकट येतातच. मी तुम्हाला महाभारतातली आई सांगणार आहे. मी सामान्य आई नाही सांगणार तुम्हाला. जिचे पिढे बाळ महाभारतातली आई आहे. 5 पतिव्रतेपैकी एक पतिव्रता आहे. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा आणि मंदोदरी. त्याच्यात महान पतिव्रता द्रौपदी. पण द्रौपदी भाग्यवानाचा, त्याच्या द्रौपदीचं भगवंत सुद्धा आठवण काढायची, वेळोवेळी भजन करायचे. सतत मुखाला द्रौपदी नाव यायचं. भगवंताचा लंगोटियार होता उद्धव. पण एक दिवस उद्धवाला सहन नाही झालं. कधी कधी जवळच्या यायला सहन होत नाही बरं का. दुश्मन जवळ बाहेरचे नसतात, आपलेच असतात. उद्धवानं सांगितलं, देवा अहो तुमची सख्खी बहीण आहे. कोण? सुभद्रा. तिचं नाव नाही तुमच्या मुखाला येत. ही मानलेली बहीण आहे, तिचं नाव तुमच्या मुखाला येतं. भगवंतानं सांगितलं, उद्धवा का तिचं नाव माझ्या मुखाला येतं? एक दिवस मी त्याची तुला जाणीव करून दिली. बघा दादा, आपल्या मुखाला भगवंताचं नाव येणं, महाराज म्हणतात अनंत जन्मीचं पुण्य लागतं. अनंत जन्मीचे सुकृत पदारी त्याच्या मुखहारी त्याचे मुखहारी. अनंत जन्मेचे सुकृत पदारी त्याच्या मुखहारी पैठावो. त्याचे मुखहारी त्याचे मुखहारी. अनंत जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय. अनंत जन्माचं पुण्य असावं लागतं. तेव्हा जन्म जन्मी यामे बहु पुण्य केले. जन्म जन्मी यामे बहु पुण्य केले. देवाया विठ्ठल
कृपा केली अनंत जन्माचं पुण्य महाराज. मग द्रौपदी किती भाग्यवान असेल. आपल्या मुखाला जर अनंत जन्मीचं पुण्य लागतं भजन येण्याकरता, ती किती भाग्यवान असेल ज्या द्रौपदीचं नाव भगवंताच्या मुखामध्ये सतत असायचं. पण दादा मुखाला जरी नाव भगवंताचे होतं पण दुःख कमी नव्हतं बरं का तिच्या जीवनामध्ये. पण ती स्वतःला खूप भाग्यवान होती द्रौपदी. किती भाग्यवान. काही थोडासा कालावधी निघून गेला आणि एक दिवस भगवंतानं सांगितलं, हे उद्धवा चल आपल्याला सुभद्राताईच्या घरी जायचे. सुभद्रेच्या घरी आले. सुभद्राला ताईला सांगितलं, ताई भगवान आले. सुभद्राताईने सांगितलं, अरे कान्हा दादा येण्या अगोदर एखादा मिस कॉल तर द्यायचा. अरे एखादा कॉल तर करायचा. काय झालं ताई? हे बघ कान्हा मला घाई आहे, मला आता मैत्रिणीच्या मुलीच्या लग्नाला जायचं आणि तेवढ्यात तू आला बघ. ताई ते काही सांगू नको, मला भूक लागली. असं सुभद्रेनं ते फळ आणून ठेवलेत. हत्यार दिलं ते कापण्याकरता. सांगितलं कान्हा ए दादा हे काप आणि खा. पण उद्धवाला काहीतरी दर्शवायचं होतं ना, दाखवायचं होतं का भगवंताच्या मुखाला नाव आहे तिचं वालं. फळ कापता 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 बोट कापलं. उद्धवानं सांगितलं, सुभद्रा ताई काय झालं आता? भगवंताचं बोट कापलं. काय रे कान्हा, अधिक तरी एक तर घाई मला आणि तू रिकामं काम करून ठेवलं बघ कान्हा. आत्ता जाते चिंदी सापडून आणते. थोडा मॉनिटर लावा सोड बाळा, मला आवाज येणार आहे असं व्यवस्थित. आत्ता जाते चिंदी सापडून आणते. कोण म्हणती? सुभद्रा. 1.5 तास झाला माय सुभद्रेला चिंदी सापडाना. 1.5 तास झाला. आता तिथं जाऊ द्या, ते सुभद्रेचं जाऊ द्या, आपली सुभद्रेचं घ्या ना. आपल्याला काम करता करता एखादं लोखंड लागलं ना, आपल्या सुभद्रेला सांगा बरं जरा चिंदी घेऊन ये. ती जर कपाट उघडायला गेली तर कपाट बोकडी पडेल साडेचं, पण चिंदी नाही सापडणार. मग आपल्या घरातली परिस्थिती अशी, तिथं देवाची बहीण होती, तिथला काय परिस्थिती असेल? चिंदी सापडे ना, त्रास व्हायला लागला. ए उद्धवा चल, जवळ द्रौपदीचा महाल आहे. गेले द्रौपदीच्या महालात. आता द्रौपदी स्नान करून देवाची पूजा करून तुळशीला पाणी टाकत होती. हे आम्ही काढावं बरं का माय. ऐका ऐका माझ्याकडे पहा तुम्ही लय असं मला नाही वाटू राहिलं तुम्ही कीर्तन लक्षपूर्वक ऐकू राहिले. ऐका थोड्या वेळ मस्त पैकी. रोज तुळशीला पाणी कोण कोण घालतं का माय? वरबोट करा का माय? तुम्ही एवढ्याच टाकत, बाकीच्या नाही टाकते. तू का पाकिस्तानच्या भरतीला काय मावशी हो, तुम्ही टाका जाग. मी सांगतो म्हणून ना काय ऐकू. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने सांगायला आला, तुकोबारांचं ऐकायचं. काळ सारावा चिंतने एकांतवाशी गंगा स्नाने आणि देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. आम्ही रोज तुळशीला प्रदक्षिणा घातली पाहिजे बरं का, रोज रोज. आज ऐकून जा, ज्या ज्या नाही करते ना प्रदक्षिणा रोज. आता नाथ बाबाचा पुरावा देतो बरं का. नाथ महाराज म्हणतात, आपण नुसतं जर तुळशीचं दर्शन जरी घेतलं ना, ऐका किती पुण्य. महाराज म्हणतात, प्रातकाळी दर्शन पुण्य को प्रातकाळी दर्शन घडता पुण्य कोटी यज्ञ करिता कोटी कोळी यज्ञ करिता कोटी यज्ञ. नाथ महाराज म्हणतात, प्रातकाळी दर्शन घडता पुण्य कोटी यज्ञ. कोटी यज्ञ केल्याचं पुण्य मिळत असतं. महाराज प्रातकाळी दर्शन घडता पुण्य कोटी यज्ञ. म्हणून आपण दर्शन करावं तुळशीचं, हे नाथ महाराज सांगतं. म्हणून
चला ऐका. म्हणून आपण तुळशीला प्रदक्षिणा करावा, तुळशीचं दर्शन घ्यावं. धन्य तुळशीचा महिमा नाही अनेक उपमा. कधी कधी हे बिघडलं का मनस्थिती बिघडून जाते, कधी कधी असं होऊन जातं, ते लागत नाही, मेळ लागत नाही लवकर. नाथ महाराज म्हणतात धन्य तुळशीचा महिमा ताही अनेक उपमा, प्रातकाळी दर्शन घडता पुण्यकोटी यज्ञ. म्हणून चला, तुळशीला प्रदक्षिणा करत होती कोण? द्रौपदी. आणि भजन चालू होतं मुखाला, हरे रामा हरे रामा 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 हरे हरे. टाळी वाजवा मस्त पैकी. राम हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. भजन चालू होतं द्रौपदीच. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा पण ज्या देवाचंच भजन करते द्रौपदी तो देवच समोर दिसला, पण हाताला रक्तबंबाळ झालेला होता. रक्तबंबाळ झालेला हात पाहिला द्रौपदीनं. ऐका ग माय, पदराच्या बाजूनं साडी धरायला गेली आणि डोक्यावरला पदर बोला 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 पडला आणि पदराच्या बाजूनं साडी धरली आणि टर्र दिनी फाडली. तेवढ्यात उद्धवाचं लक्ष गेलं. उद्धवानं सांगितलं, हे द्रौपदी ताई, कुलवाण स्त्रीचा कधी डोक्यावरला पदर पडू नये. कोणत्या? तुम्ही ऐकू राहिल्या का नुसत्या ऐकू राहिल्या? हे तिथलं चाललं, तुम्हाला घ्यायचं तर घ्यातच, काही टेन्शन घेऊ नका लई. कारण साड्याचा अशा आला, आता पदर घेता येत नाही रे बाबा, काय करावं आता. हे तिथलं चाललं. ए द्रौपदी ताई, कुलवाण स्त्रीचा कधी डोक्यावरला पदर पडू नये. आणि एक कुलवाण स्त्रीनं कधी पदराच्या बाजूनं साडी फाडू नये. का? कुलवाण स्त्रीने जर पदराच्या बाजूनं साडी फाडली तर कंपाळावरल्या कुंकाला धोका असतो, म्हणजे पती मरण पावत असतो. द्रौपदीनं सांगितलं, हे उद्धवा, मान्य आहे मला, पदराच्या बाजूनं जर साडी फाडली तर कंपाळावरल्या कुंकाला धोका असतो, हे मान्य आहे मला. पण ऐका माय, द्रौपदीनं दिलेलं उत्तर आहे बरं का, कोणाला? उद्धवाला. ते लक्षपूर्वक ऐका. हे महाभारतातलं उत्तर आहे, मी काय माझ्या मनचं काय सांगत नाही, पण ऐका. ए उद्धवा, मान्य आहे मला, पदराच्या बाजूनं साडी फाडली, या कंपाळावरल्या कुंकाला धोके मला माहिती, पण ऐक उद्धवा, मी त्याच्या हाताकरता साडी फाडली, मी त्याच्या बोटाकरता साडी फाडली रे उद्धवा. या कंपाळावरलं कुंकू किती दिवस ठेवायचं हे ज्याच्या हातात आहे, मी त्याच्या हाताकरता साडी फाडली. बरोबर उद्धवा, मी त्याच्या हाताकरता साडी फाडली. आणि मग द्रौपदीनं ती चिंदी घेतली. चिंदी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला, चिंदी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला, चिंदी बांधिते फाडून बरजरी शालू, फाडून बरजरी शालू शालू शालू, चिंदी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला, चिंदी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला, चिंदी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला, चिंदी बांधते द्रौपदी. आणि मग द्रौपदीला भगवंताने प्रश्न केला, हे द्रौपदी, फार महागाचा शालू होता ग, तू का फाडला? भगवान, तुमच्या हाताला जे रक्त पाहिलं ना, मी नाही फाडला. हे धागे तुमच्याकडे ओढ करत होते, या पदराचे धागे सुद्धा. सांगितलं पण फार महागच होता. काना, ए दादा,
हा तर व्यवहारातला शालू आहे. तुझ्या देहाला जर काही झालं तर ही द्रौपदी या देहातल्या नसा काढून तुझ्या देहाला देईल बघ. म्हणून तर भगवंताच्या मुखाला होतं तिचं भजन. भाग्यवान होती बिचारी, पण संकट कमी नव्हते तिच्या जीवनात. जिचे पिढे बाळा सांगायचे बरं काय का, कौरव पांडवांचा डाव मांडला आणि त्या डावामध्ये पांडव हारले. द्रौपदी मांडली डावात, द्रौपदीला सुला हारले. दुर्योधनाला सांगितलं, ए दुःशासना, जिंकलोय आपण या डावामध्ये, द्रौपदी जिंकलो. एक काम कर, जाय तिला ओढून आण, खेचून आण आणि या भर सभेत वस्त्र हरण कर तिचं मला. दुःशासन चालत चालत गेला. द्रौपदीनं हात जोडले. ए दुःशासना, फार मोठी मोठी माणसं आहे तिथं, नको नेऊ, मला वस्त्र हरण करायचं आहे तिथं. दुःशासन ऐकायला तयार नाही. अशी बरेच दुःशासन आहे भाऊ. 4 वर्षाच्या पोरीवर बलात्कार व्हायची बातमी आली, येणारा काळ किती वाईट आहे चालला. म्हणून ताई, आपल्या मुलीला चांगले कपडे घाला. सध्याच्या काळात व्यसन आणि फॅशन लई वाईट काळ येऊ राहिला आपल्यावरती. आपल्या मुलीच्या अंगावर चांगले कपडे असले पाहिजे, चांगले कपडे घालाव. का तळमळीने सांगतो, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. तनुजाताई 7वीला जातीत माझी मुलगी सुद्धा. मी स्वाभिमानानं सांगतो, दीपोळीच्या सणाला माझी मुलगी मामाच्या घरी गेली ना, तर मामाला सांगते, मामा 2000चा ड्रेस घ्यायपेक्षा 500 रुपयाचा घ्या मामा, पण हाफ बाईचा ड्रेस घेऊ नका. का आमचा बाबा घालू देत नाही. मी कसा घालू दिलो, नुसतं जगाला थोडी सांगेल, आज जबाबदारी आहे. या आमच्या भाऊंची गोड गाती ज्ञानोलाय, गोड गातीत मस्त बाकी. पण सध्याच्या काळामध्ये आम्ही मुलीला खूप जपलं पाहिजे. चांगले कपडे असले पाहिजे आमच्या मुलीच्या अंगावरती, चांगले कपडे घालावा, जेणेकरून आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला असला पाहिजे समाजाचा. अरे आपल्या मुलीमध्ये चांगलं रे, पण जग नाही चांगलं ना, जगाची नजर लई वाईट आहे. म्हणून आपली मुलगी जर गल्लीनं चालली, लोकांना म्हणावं, अरे कोणाची मुलगी रे, काय सुंदर कपडे घातलेत पोरीनं. हल्लीच्या काळात लाज वाटते कधी कधी आमच्या बहिणीकडे पाहायला, असे कपडे असतात देहावरती. येणारा काळ लई वाईट आहे चालला, म्हणून जपण्याचा प्रयत्न करा. आपली मुलगी घराच्या बाहेर पडते ना, तिला चांगले कपडे घाला आणि मग घराच्या बाहेर काढा. विठ्ठल आपण फक्त ऐकत होतो आतापर्यंत. अशी घटना घडली. अरे सिन्नर तालुक्यातली ताजी घटना आहे आता. आता नुसती मेणबत्त्या पेटवायचे दिवस नाही राहिले. माझी सरकारला विनंती आहे, सरकार 4 वर्षाच्या पूर्वीवर बलात्कार घडतोय, आणि हा बलात्कार, हा अत्याचार तेव्हाच थांबेल ज्या नराधामानं असं वाईट कृत्य केलं ना. नुसतं मेणबत्त्या नाही, आता त्या नराधामाला पेटवायचं, तर अत्याचार थांबेल. त्याला फाशी झाली पाहिजे. तो पेटवला ना जर चौकात, तर अत्याचार घडणार नाही. आम्ही फक्त मीडियाला ऐकतो यांना फाशी झाली, पण जिवंतची ते. येणारा काळ वाईट यात चालला. माझा मुद्दा असा आहे दादा, दुःशासनाला विनंती केली, ए दुःशासना, फार मोठी मोठी माणसं आहे तिथं, द्रोणाचार्य, कृपाचार्य, तिथं वस्त्र हरण कर. माझं ऐकलं नाही त्यानं. दुर्योधनानं सांगितलं, हे दुःशासना वस्त्र हरण चालू कर. 5 पतींकडे पाहिलं त्यांनी, खाला मान. ते तर आता डावात हरलेलेच होते, खाली माना घातल्या. द्रोणाचार्य, कृपाचार्य यांच्याकडे पाहिलं, त्याने दुर्योधनाच्या घरचं खाल्लेलं होतं, त्यानं खाली माना घातल्या. आता मात्र कोणी माझ्या संकटाला कोण धावून येईल, कोणी येईना. आता मात्र द्रौपदीने विचार केला, आता माझ्या दादाशिवाय कोण नेणार. तुम बिन मारी कोणी खबरीले, तुम बिन मारी कोणी खबरीले, गोवर्धन गिरधारी रे, गोवर्धन गिरधारी, गोवर्धन गिरधारी, गोवर्धन गिरधारी. भरी सभाम द्रौपदी ठाणी, भरी सभाम द्रौपदी ठाणी, राखो लाजी हमारी, हमारी राखो लाज हमारी रे, गोवर्धन गिरधारी, गोवर्धन
गिरधारी रे गोवर्धन गिरधारी बरसभा मो द्रौपदी तारी हे काना लाको लाजा हमारी. डोळ्यातून पाणी आलं. सांगितलं काना आता तुला यावं लागेल. कोटे गुंतलाशी द्वारकेच्या राया वेळ का सखया. पण महाराज म्हणतात एकदा की देवानं हाक मारली ना तशी हाक मारा द्रौपदी सारखी जिथं जगाच्या मालकानं काही मिनिटात हजर व्हावं. आता मात्र वस्त्रण पुरवण्याकरता नाही आला, लाज राखण्याकरता नाही आला. मग कौरवे पांचाळे सभे माझी आणि माझी आणि वस्त्रे हरणे वस्त्रे हरणे वस्त्रे कशी झाली माऊली. कौरवे पांचाळे सभे माझी आणि वस्त्रे हरणे दुःशासनानं वस्त्रहरण चालू केलं. वस्त्र झाला देव घामाघूम झाला. चक्कर येऊन धरणीला पडला. साक्षात देवानं दर्शन दिला. सांगितलं काना आता तू आला नसता तर माझं बरं नसतं झालं. का रे काना एवढा का उशीर लावला तू. द्रौपदीला सांगितलं अगं मी इथंच होतो पण तुझ्या शब्दामुळं भक्ताचा शब्द कसा असतो कोठे गुंतलाशी. अगं इथंच होतो इथं मला द्वारकेला जावं लागलं मग यावं लागलं. तू म्हणली द्वारकेच्या राया. रक्षण केलं जगाच्या मालकानं. आता शेवटचा प्रसंग किती गोडे जिचे पिढे बाळा. आपल्याला चरित्र लक्षात आलं का मग सगळ्या गोष्टी कळतात म्हणून मी चरित्राचा सांगण्याचा प्रयत्न केला. आता आहे का कौरव पांडवांचं युद्ध संपलं आणि पांडवांचा विजय झाला. पांडवांचा विजय झाला हे फक्त पांडवांनाच माहिती होतं. भगवंताला माहिती होतं अजून पांडवांवरचं संकट गेलेलं नाही. मग पांडवांना सांगितलं ए पांडवांनो रोजच्या जागी आपण जिथं झोपतो आराम करतो आज तिथं नाही झोपायचं मग शेतात जायचं. हे पांडव पुत्रांना कळलं. आईला विनंती केली द्रौपदीला आई आज बाबांते शेतात जाणारे आरामा करता त्यांच्या जागेवरती आम्ही जाऊन झोपू. आता पांडव पुत्रांना काय माहिती येणार संकट काय आपल्यावर. द्रौपदीला माहिती नाही. सांगितलं जा बाळानं झोपा. लेकरं जाऊन झोपले. द्रौपदी दारामध्ये झोपली. अगोदरचा इतिहास पहा आता किती गोडी मस्त चरित्र पहा किती गोडी. युद्ध होऊन गेलेलं होतं. त्या रणभूमीवरती हजारो प्रेत पडलेली होती. हजारो प्रेत पडलेली होती. आणि अश्वत्थामा त्या रणभूमीला फेरफटका मारत होता. आणि एक प्रेत असं होतं की त्याची हजारो गिधाड हजारो कावळे त्याची लचके तुडत होती आणि तो किंचाळत होता. अश्वत्थाम्याला वाटलं नेमकं जाऊन तरी पाहावं काय नेमकं. चालत चालत गेला. आवाज जरा ओळखीचा वाटायला आला. जवळ गेला तर दुर्योधन रक्ताच्या तारुळ्यात पडलेला होता आणि तो किंचाळत होता. अश्वत्थाम्याने सांगितलं ए दुर्योधना काय सिंहासनावरती तुझा रोबाब होता. द्रौपदीला दुःशासनाला सांगणं बरं वाटलं. ए दुःशासना घेऊन ये द्रौपदीला वस्त्रहरण कर हे सांगणं बरं वाटलं. पण एक दिवस रक्ताच्या तारुड्यात पडावं लागलं. गिरणार कर हे विसरावं नाही लागणार. हे बघा गुरुवर्य नामदेव महाराज शास्त्री यांचं वाक्य भगवान गडाचे. तुम्ही ज्या काळात एखाद्याला दुःख द्याल ना तो काळ बरा वाटेल. पण असा एक काळ येणार आहे की जगाला दिलेलं दुःख तो आपल्याला सुद्धा भोगावं लागेल. हा काळ कधी विसरत नाही. महाराज म्हणतात ज्या काळामध्ये पाप करणं बरं वाटेल पण असा एक काळ येतो ते भोगावं लागतं. तो काळ सोडत नाही आपल्याला. दुर्योधनाचा काळ चांगला होता सिंहासनावर सांगण्याचा. पण एक काळ असा आला का रक्ताच्या तारुळ्यात नाहत होता. तो किंचाळत होता ओरडत होता. काय रडतो रे दुर्योधन. हे लंगोटियार होते अश्वत्थामा आणि दुर्योधन फार मित्रत होते. काय रडतो का किंचाळतो. भाऊकी गेली म्हणून तुझे भाऊ गेले म्हणून रडतो का. नाही 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 रडण्याचं एकच कारण आहे. ए अश्वत्थामा आम्ही 100 होतो रे. 90 तर मेलीच माझी भाऊ. मी सुद्धा मरणार आहे 100वा. अरे मग रडण्याचं काय कारण आहे. रडण्याचं एकच कारण आहे अश्वत्थामा आम्ही 100 होतो आमच्यातलं एकही जगणार नाही. त्यांचे 5 होते एक सुद्धा मिळालं नाही रे. दुःख याचं आहे मला. अरे पण त्यांच्या बाजूने देव होता हे त्याच्या डोक्यात नाही दुर्योधनाच्या. अश्वत्थाम्याने सांगितलं एवढंच ना.
आता जातून 5 पांडव मारून आणतो. कोण म्हणतो? अश्वत्थाम्या. दुर्योधनाने सांगितलं अश्वत्थाम्या अरे तर 100 संपले, तो एकटीची कुठं अगरबत्ती पेटी तू? अरे ना 100 संपले ना. रक्ताच्या तारुळ्यात पडेल होतं पण त्याला कपट नीती शिकवली. कोण? दुर्योधनानं. असे बरेच कपट्या जातीचे आहेत, बरेच कपटी आहे दुर्योधन. गेले नाही ते अजून आहेत, अजून इथं सोडून गेलेत असे दुर्योधन. सप्ताह सुरू झाले सगळ्याला थोडी आनंद असतो दादा. मग काय काय असतात दुर्योधनाच्या जातीची. सप्ताह जर सुरू झाला ना आपण म्हणा माऊली वर्गणी हा हा झाला आता 7 दिवस तमाशा चालू तुमचा, तुम्ही नाही लोकायला झोपा येऊ देत. ही दुर्योधनाची अवलाद समजायची. ते गावकरी म्हणते ती कमिटी म्हणते भाऊ तुम्ही वर्गणी देऊ नका पण भुकवू नका आणि येऊ नका भाऊ तुम्ही. ते असे कंटाळलेले असतात. बरी सप्त्याला काय म्हणणार तमाशा. कार्यकर्त्यांनी घरी काढून दिलं आणि घरी गेले नवरा बायकोचं भांडण चुकलं आणि मग बायकोला म्हणतो केलं का कीर्तन चालू आता तो? नाही तुमच्या लक्षात आलं? म्हणजे सप्त्याला तमाशा म्हणणार घरच्या भांडणाला कीर्तन. ही दुर्योधनाची अवलाद समजायची. मुद्दा असं आहे गड्यात. आता सांगितलं कपटनीती शिकवली. कपटनीती शिकवली. रात्रीच्या प्रसंगाला गेला. 5 पांडव पुत्र झोपलेले होते. द्रौपदी दारात झोपलेली होती. आतमध्ये प्रवेश केला, दिव्याची ज्योत मांडवली. जणू काय असं वाटलं 5 पांडव झोपलेली. तलवार काढली आणि सप 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 मानेवरती टाकली. 5 लेकरांची मस्तक उडवलीत आणि रक्ताचा पूर व्हायला लागला. अश्वत्थाम्या घाबरला, पळ काढला तिथून. पण रक्ताचा पूर वाहत वाहत द्रौपदीच्या अंतरुणाखाली आला आणि तिला जाग आली. जाग आल्याबरोबर द्रौपदीने विचार केला काहीतरी विचित्र घटना घडली. महाभारतात 2च गोष्टी होत्या, रक्ताचा पूर आणि भांडण. याच्या पलीकडे काही नव्हतं. जवळ गेली तर 5 लेकरांची मस्तकं उडवलेली होती. रडता 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 शांत झाली. थोडा स्वराचा आवाज कमी कर. रडता रडता शांत झाली द्रौपदी आणि सांगायला लागली कोणी बोलू नका, कोणी आवाज करू नका. का? माझ्या लेकरांची झोप मोडल. सुखानं झोपली माझी बाळ, झोप मोडल माझ्या बाळांची. काही अर्जुनाला कळवल्याबरोबर काही वेगानं रथ आला अर्जुनाचा आणि अश्वत्थाम्याचा शोधच घेतला. ऐका बरं का जीची पिढी बाळा सांगतो. अर्जुनाने रथालाच बांधला आणि फारपाटीतच आणला. द्रौपदी समोर उभा केला. ए द्रौपदी, यांनीच 5 लेकरं मारली तुझीवाली, सांग आता याला काय शिक्षा करू? ऐका गो माय जीची पिढी बाळ, सांग द्रौपदी काय शिक्षा करू आता या अश्वत्थाम्याला? द्रौपदीनं सांगितलं स्वामी मी सांगाल ती शिक्षा करा. ए द्रौपदी सांग, तू सांगाल ती शिक्षा करायला तयार आहे. स्वामी एक काम करा मग, ऐका माझंवालं, या अश्वत्थाम्याला माफ करा. काय करा? अर्जुनाला सांगितलं हे द्रौपदी अगं 5 लेकरं यानं मारली आणि याला माफ करा. द्रौपदीनं सांगितलं स्वामी तुम्हाला काय माहिती आईचं प्रेम काय असतं, त्याला आई व्हावं लागतं स्वामी. स्वामी मला 5 होती, तो एकटाची आईला. मग मला झालेलं 5 लेकरांचं दुःख ऐका बरं का. मला झालेलं, मी का सांगते त्याला माफ करा, मला 5 लेकरांचं झालेलं दुःख, जे मला झालेलं दुःख आहे ते अश्वत्थाम्याच्या आईला होऊ नये याच्याकरता त्याला माफ करा स्वामी. त्यालाच म्हणायचं जिचे पिढे बाळ प्राण तिचा विकळ. बस तू खूप बरं सांगतात ऐसा मातीचा स्वभाव सूत्रदोरी एक जीव. पण महाराज म्हणतात आईची लेकरं जर सुखानं नांदत असतील राहत असतील तो आनंद आईच्या चित्ताला होतो. अभंगाचं 3रं चरण. सुखाची विश्रांती, सुखाची विश्रांती, सुखाची विश्रांती, सुखाची सुखाची विश्रांती, सुखाची विश्रांती. उमटे मातेची चित्ती
ऐसा मातेचा स्वभाव ऐसा मातेचा स्वभाव ऐसा मातेचा सांगता सुखाची विश्रांती उमटे मातेची या चित्ती. आईची लेकरं जर सुखानं राहत असेल तू खूप सांगतात. आता ऐका, आपल्याला संत रूपी आईचा आढावा घ्यायचा बरं का. आपल्याला संत रूपी आईचा आढावा. संत सुद्धा आईची. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदितसे. ज्ञानोबरांची साधक रूपी लेकरं जर सुखानं राहत असेल तो आनंद ज्ञानोबरांना होत असतो बरं का. निवृत्तीनाथ देवांना होत असतं. तसं महाराज म्हणतात, तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत. संतांचं जीवन कृपावंत आहे. किती आता तुम्ही कृपावंत. साधू संत जीवालग साधू संत जीवालग साधू संत जीवालग आता तुम्ही कृपावंत. साधू संत जीवालग हे आता तुम्ही कृपावंत. साधू संत जीवालग साधू संत जीव लग साधू संत